करूया चालू. आपण चातुर्मासात बरेच भक्तिमय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. त्यात आपल्या आज संतवाणी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. भारत भूमीला संतांची भूमी म्हणतात. संतांचे विचार, त्यांची माहिती, त्यांची शिकवण याची यथाशक्ती तोंडओळख आपण या कार्यक्रमातून करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. रामदास स्वामी म्हणतात, अध्यात्म प्रधान संस्कृतीमध्ये अदृश्य आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणारा व देणारा ब्रह्मज्ञानी पुरुष म्हणजे संत होय. मी आत्माच आहे या भूमिकेवर आरूढ होऊन तो जीवन जगतो, म्हणून त्याच्या अनुभवाचे क्षेत्र दृश्याच्या किंवा स्थलकालाच्या मर्यादा ओलांडून अनंता इतके विशाल बनते. आत्मसाक्षात्कार होण्याची युक्ती सापडणे ही संतकृपाच होय. परमात्म वस्तू अतिशय दुर्लभ आहे. ती मिळणं हा अलभ्य लाभ आहे. ती दुर्लभ वस्तू संतांच्या संगतीने सुलभ रीतीने मिळते. संतांचे महत्व आहे ही दुर्लभ वस्तू, परमात्मा वस्तू सुलभ मिळते. संतांचे सांकेतिक वर्णन रामदास स्वामी असं करतात की संत आत्मस्वरूप असतात. आत्मस्वरूपाचे वर्णन करता येत नाही. संत परमानंदाचे स्थान, संपूर्ण सुखमय आणि संतोषाचे मूळ असतात. संतांपाशी अखंड विश्रांती व कायमची तृप्ती असते. भक्तीचे पर्यवसन झाले की संत पण येतो. संतांच्या संगतीने साधकाला स्वस्वरूपाचा अनुभव येतो. मायेच्या अंगी अनेक विचित्र कला व शक्ती आहेत, परंतु आत्मवस्तूची ओळख करून देण्याची शक्ती, कला तिच्याकडे नाही. तिच्या पलीकडे असणाऱ्या या परमात्म्याच्या प्राप्तीचा सोयीचा उपाय फक्त संतच सांगू शकतात. संत हा तीर्थाप्रमाणे धर्माला जागवतो. त्याचे अंतःकरण आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडे. अंतःकरण हे आत्मस्वरूप ठेवण्याचे उत्तम भांडे. किती छान उपमा दिले. आणि देह पुण्य साठवण्याचं पवित्र जागा असते. संतांचे जीवन सायुज्य मुक्तीचे विश्रांती स्थान असते. ते काहीही झाले तरी सत्याला सोडत नाही. संत मोक्षरूपी संपत्तीने श्रीमंत बनतात. असंख्य दरिद्री जीवांना ही मोक्षलक्ष्मी देऊन राजासारखे वैभवशाली करतात, अर्थात आत्मज्ञान संपन्न करतात. संतांमुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो. अशा संतांच्या महतीचे गोडवे आपण गाऊ तेवढे कमीच आहे. साध्वी बहिणाबाई म्हणजे गोदावरीच्या उत्तरेला, घृष्णेश्वराच्या पश्चिमेला एक बारापाड्याच्या जवळ एक शेऊर नावाचं गाव आहे. त्यांचं एक आपल्याला अभंग म्हणजे तो सगळ्यांना तेवढा माहिती आहे की ज्ञानदेव रचिला पाया डॅश 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 तुका झाला से कळस. तोच अभंग लिहिणाऱ्या ह्या साध्वी बहिणाबाई, आपल्या बहिणाबाई नाही. तर त्यांनी हा रचलेला अभंग आहे की ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, आणि मग पुढे परत काय, तुका झालासे कळस भजन करा सावकाश. या बहिणाबाई म्हणजे त्यांच्या म्हणजे असं म्हणतात की त्यांना त्यांच्या 13 जन्मांची आठवण होती. आणि त्यांचं म्हणजे त्यांच्याबद्दल असे विचार दासगणू महाराजांनी लिहिलेले आहेत की पहा केवढा अधिकार ऋणी तिचा परमेश्वर. तर अशा बहिणाबाईंनी लिहिलेल्या ज्ञानदेवे रचिला पाया, तर आपणही आपल्या कार्यक्रमाचा पाया ज्ञानदेवांच्या वरच्या कार्यक्रमाने आपण रचणार आहोत. आणि आज आपल्याला या ज्ञानदेवांच्या कार्याबद्दल थोडीशी माहिती वागीशताई देणार आहे. तर मी तिला विनंती करते की तिने तिचा कार्यक्रम चालू करावा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. ऐकायला येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी. आद्य संत आणि सर्व समाज मनामध्ये
माऊली म्हणून अढळ स्थान मिळवणाऱ्या संत ज्ञानेश्वरांचं अल्पचरित्र सांगून आज संतवाणीचं प्रथम पुष्प मी गुंफत आहे. पैठण जवळील आपेगाव येथील नाथ संप्रदायाचे अनुग्रहित आणि परम विठ्ठल भक्त गोविंद पंत यांना गहिनीनाथांच्या कृपेने पुत्रलाभ झाला. त्याचं नाव विठ्ठल. मुळातच विरक्त वृत्ती होती. वैदिक ज्ञान प्राप्त केलं, वेदाध्ययन झालं, पण संन्यास घ्यायचा विचार काही मनातनं जाईना. आई वडिलांच्या आज्ञेने विठ्ठलाने भारतभर तीर्थयात्रा केली. त्यांची विनवणी होती की तू संन्यास घेऊ नको, गृहस्थाश्रम स्वीकार कर. आणि अशातच आळंदी येथे सिद्धोपंतांची भेट झाली आणि त्यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी त्यांनी विवाह केला. सुमारे 8 वर्षानंतरही संतानप्राप्ती न झाल्याने संन्यास घेण्याचा विठ्ठलपंतांचा मानस दृढ झाला आणि एके रात्री गृहत्याग करून काशी क्षेत्री जाऊन त्यांनी संन्यास घेतला. पण पत्नीची अनुमती नसल्याचं गुरु रामाश्रम स्वामींच्या लक्षात आल्यावर विठ्ठलपंतांना संन्यासाश्रम त्यागून पुन्हा गृहस्थाश्रमात परतायची त्यांनी आज्ञा केली. विठ्ठलपंत पुन्हा आळंदीला आले, संसाराला लागले आणि हीच गोष्ट त्या काळच्या कर्मठ आणि सनातन ब्राह्मण समाजाला मान्य झाली नाही. त्यांना बहिष्कृत केलं. हा धर्मद्रोह ठरवला गेला. आळंदी जवळच्या सिद्धबेटावर अत्यंत कष्टप्रद असा दोघांचा संसार सुरू झाला, पण ईश्वरावरची श्रद्धा ढळली नाही. निवृत्तीनाथांच्या जन्माने संसार वेलीवर पहिलं फूल उमललं. पाठोपाठ 2 वर्षांनी श्रावण कृष्ण अष्टमीच्या दिवशी सन 1275 मध्ये ज्ञानदेव, 3 वर्षांनी सोपान आणि पाठोपाठ 2 वर्षांनी चौथी चित्कला आदिमाया मुक्ता अशी त्यांची संसार वेल बहरली. आपण सोसलेली दुःख मुलांना भोगायला लागू नयेत म्हणून विठ्ठलपंत हर उपायाने तत्कालीन ब्राह्मण समाजाकडे या पापक्षालनासाठी साकडं घालत होते. मुलांचं अध्ययन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होतच, पण समाजाने त्यांना स्वीकारावं म्हणून शक्य ते प्रयत्न करावे या उद्देशाने सर्वजण नाशिक येथे आले. ब्रह्मगिरी पर्वतातून मार्गक्रमणा करत असताना एका वाघाच्या डरकाळीने घाबरून सर्वांची चुकामुक झाली. सर्व कुटुंब एकीकडे तर लहानगा निवृत्ती एकीकडे. एका गुहेमध्ये निवृत्ती लपून बसला, पण तिथेच त्याची भेट गहिनीनाथांशी झाली आणि त्यांनी निवृत्तीला योग्यांच्या गहन ज्ञानाची दीक्षा दिली. 8 दिवसांनी निवृत्तीनाथ होऊन परतले, पण नाशिकच्या ब्रह्मवृंदाने प्रायश्चित्त देण्यास असमर्था दर्शवली. खिन्न मनाने सर्वजण पुन्हा आळंदीला परतले. निवृत्तीनाथांच्या वृत्तीमध्ये आमूलाग्र बदल झाला, पण विठ्ठलपंत मात्र व्याकुळ होते. पुन्हा एकदा आळंदीच्या ब्रह्मवृंदाकडे विनवणी केल्यानंतर त्यांना देहांत प्रायश्चित्त सुनावलं. आपली मुलं संस्कारांपासून वंचित राहू नयेत, समाजाने त्यांना स्वीकारावं म्हणून विठ्ठलपंत रुक्मिणीने ते प्रायश्चित्त इंद्रायणीमध्ये देह समर्पित करून अंमलातही आणलं. पण यानंतरही या मुलांचा समाजाने स्वीकार तर केला नाहीच, उलट त्यांचा अनन्वित छळ चालू ठेवला. त्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजाही नाकारल्यावरून कुचेष्टा, निंदा, निर्भत्सना, संन्याशाची पोरं असे अपशब्द यांचा जणू माराच या मुलांवर होत होता. निवृत्तीनाथांची चित्तवृत्ती अधिकच गंभीर झाली होती, पण अतिशय संवेदनशील कोमल हृदयाचे ज्ञानदेव मात्र अत्यंत व्यथित झाले. पर्णकुटीचे दार बंद करून अतीव दुःख, चिंता आणि क्रोध भावनेने समाधी लावून बसले. चिमण्या मुक्ताईने आपल्या दादाचं अंतरंग जाणलं आणि या समाजासाठी तुम्हाला कार्य करायचंय दादा, या दीनांचं कल्याण करायचंय, तुम्हीच दुःखी कष्टी होऊन कसं चालेल असं सांगत ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी प्रेमळ साद घातली. ताटीचं दार उघडलं गेलं. धर्माच्या नावाखाली गोर गरीब आणि मागासलेल्यांचा छळ होत असलेला पाहून व्यथित झालेल्या ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांनी मस्तकावर हात ठेवून अनुग्रह दिला, संपूर्ण अध्यात्म ज्ञान दिलं. देववाणीमधलं बंदिस्त ज्ञान मुक्त करून प्राकृतात आणून समाजाला योग्य मार्गदर्शन करण्याची आणि भक्तिमार्ग दाखवण्याची आज्ञा केली. या संपूर्ण काळातले सामाजिक, वैयक्तिक हे जे काही त्यांना अनुभव आले, समाजाची अवस्था आणि गुरुकृपेने प्राप्त झालेली विश्वरूपाची अनुभूती ही ज्ञानदेवांनी विश्व कल्याणासाठी उपयोगात आणली. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या अखेरीस गुरूंकडे पसायदान मागताना जे खळांची व्यंकटी सांडो असं मागणं मागितलं. 18 श्लोकी गीतेचे रचयिता श्रीयुत गोरा मोघे
यांनी या गीतेच्या शेवटी 2 श्लोक लिहिले. पैकी पहिला आहे गीतेचा उपसंहार आणि दुसरा ज्ञानदेवांचं वर्णन करणारा. ते म्हणतात, विवेकाने जानी सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे हृदय रसिकत्वे उकलिले, लसत भक्ती ज्ञाने तरतरविला धार्मिक तरू, अशा ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. ज्ञानदेवांच्या संपूर्ण चरित्राचं वर्णन जणू काही या श्लोकामध्ये आलेलं आहे. समाजाची एकसंधता टिकवण्यासाठी 4ही वर्णाश्रमाच्या लोकांना त्यांनी भक्ती मार्गाची सुलभ वाट दाखवली. जाचक रूढी परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी वारकरी पंथाची स्थापना केली. रामकृष्ण हरी हा सोपा नाममंत्र दिला. जातीपातीची बंधनं तोडून विठुरायाच्या चरणी लीन व्हायला शिकवलं. उच्च नीच, लहान मोठा, गरीब श्रीमंत असे सर्व भेदाभेद विसरून वारकरी आजही एकमेकांच्या पायी लागतात. सुमारे 800 वर्षानंतरही ही परंपरा कायम आहे. ही ज्ञानराजांची केवढी थोरवी आहे. क्षीण होत चाललेल्या भागवत धर्माची पताका पुन्हा डौलात फडकवायचं महत् कार्य माऊलींनी केलं. तीर्थयात्रा केल्या, समाज संघटित केला. म्हणून तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाईंनी आत्ताच वीरश्रीने ज्या अभंगाचा उल्लेख केला, संत कृपा झाली इमारत फळा आली. ही कशी इमारत आहे? ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, असं संत जनाबाईंनी ज्ञानदेवांचं वर्णन केलंय. तर 56 भाषेचा केलासे गौरवा, भवार्णवी नावा उभारली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, तेणे निगमवल्ली प्रगट केली. असा संत नामदेवांनी ज्ञानराजांचा गौरव केलाय. या अभंगामध्ये 56 भाषेचा उल्लेख आहे. तो ज्ञानेश्वरीला उद्देशून आहे. भावार्थ दीपिका ज्या ग्रंथाला आपण ज्ञानेश्वरी म्हणून ओळखतो, त्या श्रीमद भगवद्गीता ग्रंथावरील टीकापर ग्रंथात माऊलींनी मराठी भाषेतल्या 56च्या 56 बोली भाषांचा उपयोग केलेला आहे. त्यातल्या 53 बोली भाषा आजही अस्तित्वात आहेत. सिद्धिपत्र देऊन समाजात पुन्हा स्थान देण्याचं तत्कालीन कर्मठ ब्रह्मवृंदाने नाकारल्यावर चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे जाणून रेडियामुखी वेद वदवून आपल्या ज्ञानाची आणि सामर्थ्याची प्रचिती ज्ञानराजांनी दाखवून दिली. पण समाजाला नमवणं हे काही त्यांचं ध्येय नव्हतं. गुरुकृपेने नेवासे येथे 1290 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी भगवद्गीतेवर जे भाष्य केलं, ती ज्ञानेश्वरी हा सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील मराठीतला सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. हे ज्ञान सर्व समाजासाठी ज्ञानराजांनी उपलब्ध करून दिलं. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. पहा नामदेव महाराज काय म्हणतात, एक तरी ओवी वाचावी असं नाही म्हणत, एक तरी ओवी अनुभवावी. त्या ओवीचा अनुभव घ्या, ती ज्ञानेश्वरी नसानसामध्ये भिनत जाईल. नामदेवांनी ज्ञानेश्वरीचा या भाषेत गौरव केलाय. पुन्हा हे सर्व करताना कोणताही अभिमान नाही. हे सर्व गुरु कृपेने करत असण्याची प्रचिती ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई दिसून येते. गुरु वर्णन आणि वंदन करताना ज्ञानराजांना किती सांगू किती नको असं होऊन जातं आणि शेवटी निवृत्तीनाथांना त्यांना अरे थांब, गुरुवर्णन पुरे झालं असं सांगावं लागतं. अशा निराभिमानी असलेल्या गुरुकृपेचा लाभ झाल्यावर निराभिमानी असलेल्या ज्ञानराजांना गुरुकृपेचा लाभ झाल्यावर प्रतिभेला अधिकच बहर आला. आत्मसाक्षात्कार व अद्वैत तत्वज्ञानावर अमृतानुभव हा ग्रंथ त्यांनी लिहिला. चांगदेव महाराजांना केलेला उपदेश चांगदेव 65, नित्य पाठासाठी हरिनाम महती सांगणारे हरिपाठाचे 28 अभंग, असंख्य पद, अभंग, विराण्या, गवळणी अशा विपुल रचना ज्ञानदेवांनी केल्या. या सर्व रचनांचा एवढा पगडा समाज माणसावर आहे की आजही
कोकणापेक्षा जास्त पश्चिम महाराष्ट्रात जर आपण गेलो तर ज्ञानेश ही हरिपाठच काय, ज्ञानेश्वरी सुद्धा तोंडपाठ असलेले अनेक वारकरी आपल्याला आढळून येतात. तत्वज्ञानी, प्रेमळ ईश्वर भक्त, सामाजिक नेते, अलौकिक योगी, विरक्त ब्रह्मचारी, धर्म संरक्षक, प्रासादिक ग्रंथकार, रसिक कवी, विनम्र शिष्य अशी माऊलींची अनेकांगी निर्मळ कीर्ती आहे. त्यांच्या शब्दांचं वर्णन काय करावं. घणू वाजे घुणघुणा म्हटलं की मंजूळ बासरीच ऐकायला येते. मकर कुंडले तळपती श्रवणी ऐकलं की विठ्ठलाचं लखलखतं रूप समोर येतं. चरण कमळ दळू रे भ्रमरा म्हटलं की कोमल स्पर्शाचं मोरपीस मनावर फिरतं. अवचिता परिमळू ऐकलं की दिव्य गंधाची अनुभूती येते. आणि निळीचे मंडळी नीळवर्ण सावळे ऐकल्यावर त्या नीलवर्णाचं गारुड मनावर पसरतं. हे ज्ञानराजांच्या शब्दांचं सामर्थ्य आहे. हे सौंदर्य, हे माधुर्य, रूप रंग गंध तेज हे खेळूनच जणू काही जन्माला येतं. ज्ञानराजांच्या शब्दांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे थोडक्या शब्दामध्ये फार मोठा, गहन आणि गूढ असा अर्थ माऊली सांगतात. आजच्या कार्यक्रमाच्या अखेरीला युधा जो अभंग सादर करणार आहे, समाधी साधना संजीवन नाम, अगदी 4च वाक्यामध्ये या अभंगाचा अंतरंग उलगडते. आणि मग एक 5-10 मिनिटांमध्ये आपण समारोपाकडे वळू. अभंग उलगडायचा म्हणजे त्याला अभंग सोडवणं म्हणतात. कुठलाही अभंग जर सोडवायचा असेल तर आधी त्याचा दुसरा चरण पाहायचा. हे अभंगाचं मर्म असतं. बघूया अभंग कसा आहे. ज्ञानराजांच्या भाषेची, त्यांच्या विचारांची सगळी वैशिष्ट्ये आपल्याला या अभंगामध्ये सापडतात. समाधी साधन संजीवन नाम, हा शब्द जर योग्य ठिकाणी तोडले तर अभंगाचा अर्थ लगेच कळतो. आपण अभंग ऐकला असेल, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी. लोक म्हणतात की उभा क्षण भरी, उभा कशाला, बसूया की थोडा वेळ 5 मिनिटं, असं नाहीये. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी आहे, म्हणजे प्रत्येक क्षणभर तर त्याने मुक्तीचारी साधी येला. म्हणून अभंग ऐकताना सुद्धा तो योग्य ठिकाणी तोडूनच ऐकायचा असतो. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वाभूती. आता दुसरी ओळ जी आहे ही महत्वाची आहे, कारण हे अभंगाचं मर्म आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. निवृत्तीनाथांचं वर्णन आहे हे. शांतीची पै शांती, हरिनाम उच्चारू तिथला तेणे, शम दम कळा विज्ञानेसी ज्ञान. इथे विज्ञान सज्ञान असं म्हणणारे बरेच लोक आहेत, म्हणजे मला वाटतं तेच रूढ आहे. पण शमदम कळा विज्ञानेसी ज्ञान, परतोनी अज्ञान न ये घरा. ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट, भक्ती मार्ग नीट हरिपंथी. थोडक्यामध्ये अभंगाचा अर्थ बघू. ज्ञानदेव आणि त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्यातला भावबंध आणि निवृत्तीनाथांचं ज्ञानदेवांच्या आयुष्यातलं महत्व हे ह्या अभंगामध्ये दिसून येतं. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू. शांतीचीही शांती असणारे जे निवृत्तीनाथ आहेत ते कसे आहेत, दातारू आहेत. अहो, घेणारा आहे म्हणून देणारा आहे. घेणाराच नसेल तर देणाऱ्याचं महत्व कुठून असेल. मग तो देणारा आणि घेणारा हे दोघही तितकेच समर्थ आहेत. आणि ते कसं आहेत, दातारू आहेत, कनवाळू आहेत, करुणेने सर्व काही देतायत. आणि काय देतायत ते, हरिनाम उच्चारू. त्यांनी काय दिलं, हरिनाम उच्चारू दिधला तेणे. त्यांनी ज्ञानदेवांना हरिनाम दिलं. हे अभंगाचं मर्म आहे. शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, हरिनाम उच्चारू दिधला तेणे. याच्यामुळे झालं काय, शम दम ही यौगिक कौशल्य आहेत. दादा जास्त चांगलं ह्याच्याबद्दल सांगू शकेल. शमदम ही यौगिक कौशल्य. विज्ञान, विज्ञान याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की अनुभवांचं ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्ञान हा शब्द जेव्हा जेव्हा अध्यात्मामध्ये किंवा अभंगांमध्ये वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ असतो ब्रह्मज्ञान. मग शमदम ही यौगिक कौशल्य किंवा विज्ञान म्हणजे अनुभवांचं ज्ञान, यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणजे यांना ब्रह्मज्ञान मिळालं. म्हणून शमदम कळा, कळा म्हणजे कौशल्य, विज्ञानेसी ज्ञान. आणि असं ज्ञान मिळाल्यानंतर असं
परब्रह्माचं ज्ञान मिळाल्यानंतर, ब्रह्मज्ञान मिळाल्यावर काय झालं? परतोनी अज्ञानानं ये धरा. अज्ञान काही परत आलं नाही, मनुष्य ज्ञानीच झाला ना. निवृत्तीनाथांनी काय दिलं? हे हरिनाम दिलं. त्याच्यामुळे काय झालं की या विज्ञानाला ज्ञान झालं, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, अज्ञान काही पुन्हा परत आलं नाही. म्हणून ज्ञानदेवा सिद्धी साधन अविट. ज्ञानदेवा सिद्धी. सिद्धी म्हणजे, सिद्धीचा एक अर्थ असतो शिजलेला भात, म्हणजे शिजलेले तांदूळ जे परिपक्व होतं, दॅट इज सिद्धी. ज्ञानदेवांना सिद्धी झाली कशामुळे? साधन अविट. हे कुठलं साधन आहे? भक्ती मार्ग नीट हरिपंथी. भक्ती मार्ग नीट असं का म्हटलंय? सगळ्यात सोपा मार्ग. मार्ग कुठला निवडतो आपण? कधीच कठीण मार्ग निवडत नाही. जो सोपा असेल, सुलभ असेल, तोच मार्ग निवडायचा. मग निवृत्तीनाथांनी कुठला मार्ग दिला? भक्ती मार्ग नीट, हरिपंथी असलेला भक्ती मार्ग, हरिपंथाकडे नेणारा भक्ती मार्ग. म्हणून भक्ती मार्ग नीट हरिपंथी. आता यायचा पहिल्या ओळीकडे, की जे या अभंगाचं सार आहे. सिद्धी प्राप्त झाली, हरिनाम मिळालं, सिद्धी प्राप्त झाली, अवीट साधन आहे. कुठलं आहे? भक्ती मार्गाचं साधन आहे. म्हणून समाधी. समाधी प्राप्त झाली, स्थिर बुद्धिरूप समाधी. कर्मयोगाची साधना ही मिळण्यासाठी, ही साधण्यासाठी संजीवन नाम मिळालं. संजीवन असा शब्द वापरलाय. अध्यात्मदृष्ट्या मृत झालेले जे जीव आहेत त्यांच्यासाठी नाम ही संजीवनी आहे. म्हणून समाधी प्राप्त झाली. साधन काय आहे? तर संजीवन नाम. मग आपोआपच शांती, दया आणि समसर्वानुभूती. मग आपोआपच वृत्ती कशी झाली? तर सर्वानुभूती, समवृत्ती झाली. शांती, दया आणि समसर्वानुभूती. ज्ञानराजांच्या शब्दामधला, थोडक्या शब्दातला गूढ अर्थ, निवृत्तीनाथांबद्दलच त्यांना दिलेलं एवढं मोठेपण आणि आपल्या आयुष्यातलं त्यांचं महत्व, हे अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगणारा हा अभंग आहे. मला स्वतःला हा फार आवडतो आणि युधाबंधूंनी निवडल्यामुळे मला संधीच मिळाली जणू काही पूर्वरंगच करण्याची. त्याबद्दल युधाचे आधी आभार. समारोपाकडे वळूया. अशा एकमेवा द्वितीय असणाऱ्या ज्ञानराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. ही प्रक्रिया अत्यंत जटिल आणि विलक्षण आहे. मला वाटतं व्हॉट्सअपवर आपण संजीवन समाधी काय असते वाचलं असेल. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात असली तरी श्री भगवंतांच्या आज्ञेने आणि सद्गुरु निवृत्तीनाथ यांच्या अनुमतीने फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर माऊलींनीच या प्रक्रियेने संजीवन समाधी घेतलेली आहे. संजीवन समाधी याचा थोडक्यात अर्थ, संजीवन समाधी घेतलेला योगी पुरुष आपल्या इच्छेने आपल्या मूळ देहावर कधीही येऊ शकतो. त्याचा देह पंचत्वामध्ये कधीच विलीन होत नाही. तो सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी असतो आणि याची प्रचिती नाथ महाराजांनी घेतलेली आहे. नाथ महाराजांना त्यांनी दृष्टांत दिला की माझ्या गळ्याला त्या अजान वृक्षाची मुळी टोचतीये, तू ते येऊन अजान वृक्षाची मुळी काढून टाक. आणि जनाबाईंना एकदा संधी मिळाली की त्या विवरामध्ये जायची. दोघांचेही अनुभव तंतोतंत अत्यंत सारखे, त्या विवरात गेलेले अनुभव अत्यंत सारखे होते. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदी खाली असलेलं समाधी विवर हेच माऊलींचं अनादी स्थान आहे. त्यांनी यापूर्वी 108 वेळा समाधी घेतली आहे आणि ही त्यांची 109वी संजीवन समाधी आहे असं नामदेव राय सांगतात. अलौकिक, अद्भुत, अनिर्वचनीय कनवाळू अशा माऊलींचे पावन नाम घेण्याची, त्यांच्या दिव्य चरित्राचे अनुसंधान राखण्याची, त्यांचे वाङ्मय वाचणे, चिंतन मनन करणे याची संधी व सद्बुद्धी आपल्याला लाभते आहे. ही त्यांचीच आपल्यावर अद्भुत कृपा आहे. या परम कनवाळू करुणाब्रह्म भगवान सद्गुरु श्री ज्ञानराज माऊलींच्या श्रीचरणी अनंत कोटी दंडवत प्रणाम करून मी माझे 2 शब्द याच ठिकाणी संपवते. जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली. रिकॉर्डिंग इन प्रोग्रेस. आलं ना? सुरू करू? ऐकू येतंय व्यवस्थित?
मी समाधी साधनाच अभंग घेण्याचे एक छोटेसे कारण असं की ज्योतीने तेजाची आरती. ज्ञानेश्वर काय किंवा इतर सगळे संत काय हे तेजपुंज तेजाप्रमाणे आहेत आणि आपलं अस्तित्व माणसाचं त्यांच्यामुळे ज्योतीसारखं आहे. ही एक गोष्ट. आणि आजच्या काळात कलेच्या विश्वात जर का विचार केला तर जसं आता आम्ही कलाकार, गायक कलाकार किंवा कुठलेही कलाकार, तर आज स्वर्गीय सुधीर फडके यांचा वाढदिवस असायचा आणि त्यांचा वाढदिवस 25 जुलै आणि पुण्यतिथी 29 जुलै, दोन्ही 4 दिवसाच्या फरकाने. मी सहज म्हटलं की आपण ज्ञानेश्वरीवर वागीच बोलणार आहे तर आपण समाधी साधन घेऊया आणि म्हणून माझं तिचं त्याच्यावरती बोलणं. तर त्या दृष्टीने विचार केला तर ही सगळीच मंडळी तेजासारखी आहे आणि आम्ही कलाकार ज्योतीसारखे आहोत. तर समाधी साधन मी हा अभंग सादर करतोय. आणि तिसरं संयुक्तिक हा अभंग घेण्याचं कारण तो यमन रागातला आहे, जी संध्याकाळची आत्ताची वेळ आहे. ऐकू येत आहे व्यवस्थित? ऐकू नाही येत आहे? नीट नाही येते, ब्रेक होतो तुझा, म्हणजे मध्ये मध्ये ऐकू येत नाही. आता येत आहे? हो, बोलताना येतं, तू गाताना येत नाही. तान ऐकूच येत नाही. समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वा समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वा भूती, शांती दया सम सर्वा भूती, समाधी साधन संजीवन नाम, समाधी साधन संजीवन नाम, शांती दया सम सर्वा भूती, समाधी साधन. शांती सिपै शांती निवृत्ती दातारू, निवृत्ती दातारू, शांतीची पै शांती निवृत्ती दातारू, निवृत्ती दातारू.
शांतीची पै शांती निवृत्ती दातारू हरी नाम उच्चारू हरी नाम उच्चारू दिधला तेने दिधला तेने समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन शम दम कळा विज्ञान सज्ञान शम दम कळा विज्ञान सज्ञान आ आ शम दम कळा विज्ञान सज्ञान परतोनी अज्ञान परतोनी अज्ञान न ये घरा न ये घरा समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट साधन अवीट ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट साधन अवीट ज्ञानदेवा 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 आ आ आ ज्ञानदेव सिद्धी साधन अवीट साधन अवीट भक्ती मार्ग नीट हरिपंथी हरिपंथी समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती समाधी साधन संजीवन नाम समाधी साधन समाधी साधन समाधी साधन वा